हनुमानजीने अगोदर तिच्यावर कृपा केली हो महाराज, कृपा दृष्टीने हाळी गेली.
आपुल्या पदी बैसविले बाप रखमा देवीवरून मजा आयशे केले म्हातारीला कृपा केली हनुमानजीने अगोदर आणि पुन्हा सांगितलं पुन्हा चटविलं काय कारण सामन दाम दोन्ही बी लागते महाराज तिच्यावर कृपा दृष्टीनं मी पाहिलं माझ्या हनुमानजीने आणि त्या म्हातारीला विचारलं कोण्या राक्षसनीला बरं काही इतरल्या नाही इतरल्या माझ्या आई सगळ्या माझ्या बहिणीत आहेत कारण त्या म्हातारीला विचारलं राक्षसनीला खरं बोलायचं म्हणजे खोटं जर बोललीस तर बोला बघितलंच ना तुमचा राजाने मारला क्रोंचाला मारलं 14,000 मारल्यासून तू एकटीच राहिलीस म्हणजे तुझा एका भुकीनं निपात करून टाकील अशा प्रकारे माझ्या हनुमानजी त्या म्हातारीवर संभाषण करू लागले बाळा बोला दुनिया पुढारी लंका हे किती दुरी येरी मने राहिली माघारी पाहे पहारी कळसांच्या हनुमानजीने विचारलं त्या राक्षसीला लंका किती पुढी म्हणल्या किती अंतरावर राहिली तेव्हा असताना ती राक्षस येईन माझ्या हनुमानजीला सांगितलं हनुमानजी माघारी फिरून बघ म्हणले पुढे आलंय उड्डाण माघारी फिरून बघ अरे त्या राजा रावणाच्या लंकेच्या असणाऱ्या सोन्याच्या हारीची हारी दिसतात आणि सारख्या चम 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 चमकात्यात हनुमानजी कोण माघारी फिरून बघ रे म्हणले बाळा अशा प्रकारे असणारी ती राक्षस येईल आणि माझ्या हनुमानजी बरोबर संभाषण करते बाळा बोला परतोनी पाहे लंकापुरी रावण मंदिराची हरी कनक कळसाची हरी हरी माडिया गोपुरी रत्नांका नाथ महाराजांनी किती गोड वर्णन केलंय सोन्याच्या हरीच्या हरी होत्या गोपर रक्ताच्या त्या हरीवर असणारे रक्त असणारे चम 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 चमकत होते असं त्या लंकेच्या राजा रावणाचं लंकेचं वैभव ती म्हातारी राक्षसीन माझ्या हनुमानजीला सांगू लागली बाळा बोला कैसे शोभती रत्न कळसा